इंदापुरात गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्यातील संघर्ष आपण पाहिलाय। मात्र या संघर्षामध्ये किंबहुना या वादामध्ये आता प्रदीप गारटकर यांची एंट्री झाली आहे। प्रदीप गारटकर यांनी नगर परिषद निवडणुकीमध्ये दत्तामामा यांच्या विरोधामध्ये दंड थोपटलेले होते, त्यासाठी त्यांनी अजित पवार गटातून बाहेर पडण्याचाच निर्णय घेतलेला होता। मात्र या निवडणुकीमध्ये दत्तामामा भरणे यांनी प्रदीप गारटकर यांना शह देत ही निवडणूक भरत शहा यांच्या रूपाने जिंकून दाखवली आहे। आणि त्यानंतर मात्र गारटकर यांनी आपल्या जुन्या मित्राला आता निर्वाणीचा इशारा दिलाय। गारटकर यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि दत्तामामा यांना कोणत्या शब्दात त्यांनी इशारा दिलाय पाहूयात। आजपर्यंत मैत्री पाहिली, आता दुश्मनी बघा। प्रदीप गारटकर यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना थेट इशारा दिलाय। इंदापूर नगर परिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बंड पुकारलं। राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरत शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास गारटकर यांचा विरोध होता। मात्र पक्षानं त्यांचा विरोध न जुमानता शहांना उमेदवारी दिली। अजित पवारांनी दिलेली ताकद आणि दत्तामामा भरणेंचा पाठिंबा या जोरावर भरत शहा विजयी झाले। सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 14 नगरसेवक जिंकून आले। येत्या 5 वर्षांमध्ये आम्ही मामांच्या आणि आप्पासाहेबांच्या झाले इंदापूर शहराचा चेहरा मोहरा बदलू, हे आश्वासन त्या निवडणुकीत दिलं तेच आम्ही पाळू। आणि आमच्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी कष्ट केले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सगळ्या मतदारांचे आभार मानतो। धन्यवाद। भरत शहा यांच्या उमेदवारीला प्रदीप गारटकर यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता। पक्षानं जर आम्हाला कोल्लं तर आम्हीही पक्षाला कोलू असा इशारा त्यांनी दिला होता। मात्र भरत शहांना उमेदवारी देण्यावर दत्तामामा ठाम होते। त्यामुळे अजित पवार आणि दत्तामामांचे कट्टर विरोधक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे प्रवीण माने यांना सोबत घेत गारटकरांनी पॅनल उभा केला। आपल्याला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत, ते जी पाठिंबा देत असताना त्यांचं काय म्हणणं आहे ते मला फक्त ऐकून घ्यायचंय। मी ऐकून घेतो आणि त्यामध्ये सन्मानानं मार्ग काढून सगळ्याजण आपण एकत्रितपणे पॅनल उभं करूया, हे त्यांनाही मी सांगितलंय। या आधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे। पक्षाने जर आमचं ऐकलं, पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहे, पण पक्षाने जर आम्हाला कोल्लं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार नाही। गारटकरांनी थेट अजित पवारांनाच इशारा दिल्यानं इंदापूरची निवडणूक चांगलीच गाजली। इंदापूरची जनता नेमका कुणाला कौल देणार याचा अंदाज कुणालाही बांधता येत नव्हता। मात्र अटीतटीच्या लढतीत दत्तामामांनी इंदापूरची सत्ता राखली। 14 नगरसेवकांसह भरत शहा 127 मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाले। हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण मानेंना सोबत घेऊन गारटकरांनी तगडं आव्हान दिलं, पण त्यांना 6 जागांवरच समाधान मानावं लागलंय। या निकालानंतर गारटकरांचं बंड थंड होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र आजपर्यंत मैत्री पाहिली, आता दुश्मनी बघा अशा शब्दात त्यांनी दत्तात्रय भरणे यांना इशारा दिलाय। हे असलं पुढच्या राजकारण माझ्यासारख्याला कळत नाही, माझ्यासारख्याला झेपत नाही, नीट लक्षात घ्या। त्यामुळं त्या समोरच्या सगळ्या लोकांना सांगतो, आजपर्यंत मैत्री पाहिली, आता दुश्मनी बघा। 2029ला दुश्मनी बघा म्हणजे तुम्ही व्यक्तिगत तशी रायवली बघू लागून ते समजू नका। राजकीय दृष्ट्या ही आमची मैत्री ते लोकांनी बघितली। आता राजकीय दृष्टीनं आता दुश्मनी बघा, याचा अर्थ सरळ आहे ना। तर मी त्यांना कट्टर विरोध करणार। त्यांनी केलाय का नगरपालिकेत मला विरोध? ठेवली का जाण मागच्या काही गोष्टीची? काय होतं 3 निवडणुका? तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही बघितले ना, बोलू शकत नाही तुम्ही। दरम्यान गारटकर यांनी दिलेल्या आव्हानाला दत्तामामांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी त्याच भाषेत उत्तर दिलंय। जी काय राजकारणामध्ये मतमतांतर झाली ते इंदापूर शहराच्या आणि संपूर्ण जिल्ह्याच्या समोर आहे। आज गारटकर दादांनी जी काय वक्तव्य केली असतील त्या वक्तव्यावरून ते निश्चितपणे राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू आणि कोण कोणाचा कायमचा मित्र हा राहत नाही
हे कालच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. एकंदरीतच इंदापूरचा गड राखत दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना पुन्हा एकदा नामोहरम केलाय. मात्र 2029 साठी गारटकरांच्या रूपात एक नवं आव्हानच दत्ता मामांनी आपल्यासमोर उभं केलंय. 2009, 2014, 2019 आणि 2024 इंदापूर विधानसभेच्या या चारही निवडणुकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत कायमच प्रदीप गारटकर होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत गारटकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलच्या विरोधात आपलं पॅनल उभा केलं. या निवडणुकीत गारटकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या निकालानंतर गारटकर यांनी दिलेला इशारा पाहता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीला गारटकर यांचं बंड डोकोडुखी ठरणार का, अशी चर्चा पारापारावर रंगू लागली. देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर.